नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण 9 ते 10 वर्ष मुलीची गरारा पॅन्टची कटिंग पाहणार आहे. त्यासाठी मी हे जॉर्जेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे फ्रिल लावण्यासाठी 1 मीटर, आणि 1 मीटर आपण वरच्या पार्टसाठी पॅन्टसाठी एक मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे, आणि अस्तर हे 1 मीटर पेक्षा कमी घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती मापे टाकून घेऊया. सर्वप्रथम याला ओपन करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने मी हे ओपन केलेलं आहे आणि याला या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. आता ही बाजू ही आपली बंद बाजू आहे आणि ही बाजू ही आपली ओपन बाजू आहे. आपण बंद बाजूच्या साईडने माप टाकून घेऊया. सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकणार आहे. आपल्या पूर्ण उंचीमधून आपण पॅन्ट बनवणार आहे त्याची उंची कमी करणार आहे. त्याची उंची आपली ही 17 इंच राहणार आहे. मग 17 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करण्यासाठी आपण 2 इंच ठेवलेले आहे. 2 इंचाचं मार्जिन आहे, म्हणजे टोटल आपलं हे 19 इंचावरती आहे. जर तुम्हाला इथे फोल्ड करायचं नसेल तर तुम्ही एक्स्ट्राची पट्टी लावून तुम्ही फोल्ड करू शकता. आता आपण इथे हिप राऊंडचा चौथा पार्ट टाकणार आहे. आपला माझा हिप आहे 30 इंच. 30चा चौथा पार्ट 7.5 इंच येतो. 7.5 मध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे आणि 10 इंचावरती मार्क करायचं आहे. 10 इंचावरती मी एक मार्क करते आणि इथून मी 10 इंचावरती मार्क करणार आहे. ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. इथून पुढे आपण 2 इंचाचं मार्जिन ठेवणार आहे. आणि इथून अर्धा इंच घेणार आहे आणि जे आकार देऊन घेणार आहे. आता आपण खालच्या साईडला, या साईडला जे आपला गुडघा उंची आहे, गुडघ्याचा घेर आहे त्याचा हाफ टाकणार आहे. गुडघ्याचा घेर आपला 18 इंच आहे, त्याचा हाफ आपण 9 इंचावरती मार्क करणार आहे आणि दीड इंचाची आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा करणार आहे. म्हणून आपण 11 इंचावरती मार्क करून घेणार आहे, 10.5 इंचावरती. आणि हा पॉइंट आपण जॉईन करून घेणार आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता हा आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे. इलास्टिक इन्सर्ट करायचं आहे, तिथे आपण नॉच देऊन घेऊया.
आता आपण अस्तरला हे जॉर्जेटच्या मेन फॅब्रिक वर ठेवलेले आहे आणि हे कटिंग करून घेऊया आपण. आता हे आपलं मेन अस्तर वरती मेन फॅब्रिक वरती कटिंग झालेलं आहे. आता आपण घेरचा पार्ट बघूया. आता आपण घेर बनवणार आहे. घेरसाठी आपण मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यासाठी आपण उंचीमधून 17 इंच मायनस करणार आहे. 17 इंच आपण वरच्या साईडला सोडून दिलेले आहेत आणि आपली टोटल उंची ही 34 आहे. 34 मध्ये 1 इंच प्लस करायचा आहे. 35 इंच ठेवायचं आहे आणि 35 इंच वरती आपण मार्क करून घ्यायची आहे आणि आपण हा फॅब्रिक इथून कट करून घ्यायचा आहे, लाईन ड्रॉ करून. हे कट करून घेऊया. तर आपण या पार्टला कड्याने शिलाई मारून घेऊया. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण हा जे आकार आहे तो आपण शिलाई मारून घेऊया. दोन्ही साईडचे जे आकार आपण स्टिच करून घेऊया. आता हे आपण फ्रिलचा पार्ट करणार आहे. त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता वरच्या साईडने आपण प्लेटी पाडून घेणार आहे. मी हा दाब मशीन हा प्लेट पाडण्याचा लावलेला आहे, त्याच्यामुळे ते प्लेट ह्या ऑटोमॅटिक पडल्या जाते. आता आपण प्लेट पाडलेल्या पार्टला या पायाच्या पार्ट वरती ठेवून बघणार आहे प्लेट आपल्या बरोबर आलेल्या आहेत की नाही. हे बघा, या पद्धतीने आपल्या प्लेटचा पार्ट हा बरोबर आलेला आहे. आता अस्तरवरती आपण याच पद्धतीने प्लेट पाडून घेऊया. आता आपण सरळ कापडावरती सरळ कापड ठेवणार आहे आणि हे बॉटमच्या साईडला जॉईन करून घेणार आहे. आपण याला अस्तर लावून घेतलेला आहे. आता इथून आपण कडेने शिलाई मारून घेऊया. या साईडने कडेने.
आता आपण हा पॅन्टचा व्ही शेप मध्ये शिलाई मारून घेऊया. जसं आपण मार्किंग केले आहे त्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारून तुम्हाला दाखवते. आता ही शिलाई मारून झालेली आहे. आता आपण वरच्या साईडने पॅन्टला इलास्टिक टाकण्यासाठी फोल्ड करून घेऊया आणि सर्वप्रथम इथून शिलाई मारून घेऊया आणि नंतर या पद्धतीने फोल्ड करून घेऊया. मी तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग करून दाखवते. आता आपल्या इलास्टिक इन्सर्ट करून झालेले आहे. पूर्ण लुक हा तुमच्या समोर दिसत आहे. इलास्टिक हे आपण 2 इंच कमी करायचं आहे, कारण आपली कंबर ही 24 इंच होती, त्याच्यामुळे 2 इंच कमी ठेवून 22 इंचाचे आपण इलास्टिक इन्सर्ट केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हाईप वरती रेटिंग द्या.